हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील. तर आता मी निघालेले आहे परत गावाला. गावाला निघालेले आहे कारण काही तारीख होती आणि म्हणजे गेल्या 13 तारखेचा व्हिडिओ आहे. तर मला स्वारगेट गाडी भेटली, नशिबाने भेटली, नाही तर मला कधीच गाडी भेटत नाही. आणि नेमका एका ताईंला पण तिकडंच जायचं होतं, मायजळगाव शेजारी आय थिंक जवळ. तर मग आम्हाला स्वारगेट गाडी भेटलेली आहे. मग त्यांनी मला टाईम पण सांगितला कितीला गाडी आहे, काय गाडी आहे. तर मी बुक घेऊन गेले होते आणि मी इथून तिथून अख्ख्या बसमध्ये बुक वाचत गेले, कारण की म्हणलं जास्त रील्स पण बघितले तर माणूस थोडंसं डिस्टर्बच होतं. तर मग मी बुक वाचत गेले. तर ही आहे सिद्धटेकची नदी, भीमा नदी आहे आणि मी सिद्धटेकमध्ये येऊन पोहोचलेले आहे. तर इथं आलं की पप्पांची आठवण येते, कारण की इथं दहावे चाललेले असतात. आता तुम्हाला पुढं गेले की गर्दी दिसणारच आहे, कारण की भरपूर सारे लोक दहावे करायला येतात. रोजचे 9 ते 10 दहावे असतात इथं. आणि तुम्ही बघतच आहे किती गर्दी आहे, मोठ्या मोठ्या गाड्या, माणसं, खूप सारी गर्दी आहे. तर मग मी पहिल्यांदा कर्जतमध्ये उतरले, मम्मीला बारडगावमधून घेतलं आणि मग आम्ही कर्जतमध्ये उतरले पहिल्यांदा खायला घेतलं, कारण का गेल्या वेळेस अक्षरशः सकाळी 10-11 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अक्षरशः उपाशीच होतो आम्ही. आणि खायला पण नाही भेटलं, कारण का बाहेर जावं तर परत बोलवतील परत, असं मग बाहेर पण नव्हतो गेलो आम्ही, तटस्थ तिथंच बसून होतो. नंतर मग आम्ही इथून खायला घेतलं. मम्मीने घरून डबा पण आणला होता, कारण काय मी काय बाहेरचं म्हणजे प्रवासात निघाले की मला हॉटेलमधलं बाहेरचं, कारण की ज्या गाड्या ठिकाणी थांबतात त्या हॉटेलमधलं जेवण मला काय आवडतच नाही, कारण की एवढं टेस्टी पण नसतं आणि त्रास होतो ते जेवण केलं की, म्हणून मी काही खात नाही. तर इथं आता मी कोर्टामध्ये येऊन बसलेले आहे. जे पण असेल ते जुनं कोर्ट आहे कर्जतमध्ये, तिथं जात असते, म्हणजे तिथंच बोलवतात. आता हे जे पाठीमागं ज्या मुली बसलेल्या आहेत त्यांचं पण तेच रिझन होतं आणि मी पण तिथं आलेले. नंतर पण एवढे सारे लोक आले, तुम्हाला तर व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. तर मी कॅप्चर नाही केलं. तर आता मला उद्या परत जायचं, तर मी तुम्हाला पहिल्यापासून सगळा ब्लॉग दाखवणार आहे. तर आम्ही थोडा कॅप्चर केलेला आहे आणि तोच तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे. तर आता हे मी मुलीला घेतलेलं आहे ना, एकदम क्यूट होती, क्युटी पाय होती आणि तिच्या आत्याचं पण ते सिच्युएशन होती सेम. तिच्या त्या मुलीचं तर खूप डेंजर परिस्थिती होती. तर हे बाळ माझ्याबरोबर खूप छान खेळत होतं, खूप छान हसत होतं आणि लहान बाळ माझ्याकडे आले की ते एकदम रमून जातात. हॅलो फ्रेंड, आता आम्ही नाही करत मध्ये हसलंच कंट्रोल आहे ना. आम्ही खूप वेळ गाडीची वाट पाहत होतो, पण आम्हाला काही गाडीच भेटत नव्हती. आता गाडी भेटली तर त्या गाडीमध्ये सामानच भरायचं निघलं, तरी पण आम्ही थोड्या जणांनी सगळ्यांनी गाडी कॅप्चर केली. आम्हाला बसायचंच आहे म्हणून. आता त्यांचं सामान मागं नाही बसलं तर आम्हाला सगळ्यांना खाली उतरावं लागलं. त्या पण वाटतं किती दिवस झालं थांबलंय, इकडे 1 तास झालं. आम्ही पण बऱ्याच वेळ तिकडून हात करत आलो गाड्यांना, पण गाड्याच काय थांबत नव्हत्या. आता इथं थांबले गाडी तर आम्ही बळच बसलोय. ते काका उतरवत होते आम्हाला. त्या बोलले डायरेक्ट ते अजून तर पहिल्यांदा जागा पकडून ठेवली, लगेच आतमध्ये बसला. तर ड्रायव्हर म्हणले कुठे बसा, त्यांच्या पाठीमागे लगेच आम्ही. परत अक्काबाई चौकात आहे आम्ही, अक्काबाई चौकात. हां दिसतंय ना का पुढे ह्यांच्या डॉक्टरांनी दिसतंय, त्यांना सांगते ना सगळे जण ओळखतात. तुम्ही भाजी घेऊन आलता का? काय कसं भेंडीला भाजीला मग आणि तो उपटून टाकले ना मम्मी, तर नाही टाकले अजून. हातावर करून आलं माझं. ह्या दुकानातून सामान भरायचं टाकलं दुकानात. दुकानातून इकडं सामान काय ते तर परत घरी निघण्याची वेळ झाली. तर आम्ही, तुम्ही तर बघितलेलंच आहे, आम्हाला जागा भेटत नव्हती, काय नव्हती. नंतर भेटली जागा, तर मी असे छोटे व्हिडिओ काढत चालले होते आणि सगळ्या जणांना कॅप्चर करत होते की ह्याच आठवणी राहणार आहे. आणि लगेच माझं म्हणजे बोलायला लागलं की लगेच ओळख होऊन जाते. तर आता ताई आम्हाला म्हणल्या की चला घरी चला. आमच्या दिदी एवढ्याच होत्या, तरी पण सर्व काय गोष्टी बघून त्या बाजार करत होत्या, शेतातला माळवा वगैरे टाकून. आणि
भरपूर साऱ्या लगेच आमच्या घरी या, असं तसं मुक्कामाला चला, भरपूर साऱ्या काही गोष्टी झाल्या अशा. तर मी खूप छान एन्जॉय करत होते आणि व्हिडिओ पण काढत होते, खूप हसले. आणि नंतर येऊन पोचलेले आहे राशीनमध्ये. तर हा आहे कर्जत राशीन रोड. तर नंतर राशीनमध्ये वातावरण पण खूप छान झालं होतं. आणि नंतर राशीनमध्ये आल्यावर स्टँडवर येऊन बसलो. तिथं पण आम्हाला गाड्या भेटतच नव्हत्या. मग ह्या मुलींना विचारलं की तुम्हाला कुठं जायचं, तर त्यांना एसवडी म्हणून गाव आहे, तर त्या गावात जायचं होतं त्यांना. तर बघा आम्हाला आमचेच दिवस आठवले की आम्ही पण असंच थांबायचो, पण आम्ही चालत यायचो किंवा मग सायकलवर यायचो, असं म्हणजे गाडीसाठी नव्हतं थांबत. तर नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी परत माझी निघण्याची वेळ झाली आणि मी बसमधून परत माझा प्रवास चालू झाला. आणि प्रवास चालू असताना मला काही जागा भेटली नाही आणि मी परत पुण्याला आले सकाळच्या पारी. आणि तसेच आले आणि मग मी फ्रेश झाले आणि साडी वेअर करून मी परत कामावर मेडिकलवर गेले आणि मी माझं परत काम चालू केलं. तर माझी अशी धावपळ होती आहे आणि जास्त धावपळ होती आहे ना, म्हणून खूप सारं डोक्याला असं हेडेक होते की बाबा जायचं. एक दिवस पूर्ण जातो माझा, अख्खा दिवस तिकडं कर्जतला जातो आहे आणि तिकडून आलं की संध्याकाळी झोपायचं आणि सकाळच्या पारी परत निघायचं. तर बाय बाय.